हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड घेऊ. कालच्या भागात बघितलं आपण की स्वानंदी देवपूजा करत असते आणि समरही तिथे देवपूजा करत असतो. तेव्हा स्वानंदी समरला आरती घेते. समर आरती घेतो तेव्हा स्वानंदी जायला लागते. तेव्हा समर बोलतो काही थांबायचं होतं का. तेव्हा स्वानंदी थोडी अडखळत नाही हा करत असते आणि पुन्हा थांबते. तेव्हा समर बोलतो का थांबलाच आता. तेव्हा स्वानंदी ते मी असं अडखळत बोलते आणि हात पुढे करून हॅपी होली म्हणणार. तेव्हा समरही सेम टाईमला हात पुढे करून हॅपी होली म्हणतो. तेव्हा ते दोघं एकसाथ बोलतात आणि हसायला लागतात. तेव्हा समर स्वानंदीच्या कानाला जोरात टिचकी मारतो. तेव्हा समर बोलतो बापरे हे काय होतं. तेव्हा समर बोलतो शाळेत आम्ही असं करायचो. कोणी सेम बोललं की टिचकी मारायची कानाला जोरात आवाज दिला आणि मग कानात ओरडायचं. तेव्हा स्वानंदी बोलते बापरे असं काही करणार नाही आहात ना माझ्याबरोबर. तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा स्वानंदी बोलते हे म्हणजे असं झालं टक्कर दिल्यावर पुन्हा टक्कर घेण्यासारखं. तेव्हा समर बोलतो हो ना डबल टक्कर घ्यायची म्हणजे शिंग येत नाहीत. तेव्हा स्वानंदी हसायला लागते. तेव्हा समर बोलतो की नाही तुम्हाला शिंगांची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी शिंग आहेत म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते रागाने बघते आणि दोघं हसतात. आदिरा पुरणपोळ्या करत असते म्हणून त्याची फक्त बसून गंमत बघत असते. तेव्हा रोहन आदिराला पुरणपोळी शिकवत असतो. तेव्हा आदिराला रोहन पीठ कसं मळायचं ते शिकवतो. सगळं रोहन शिकवत असतो आणि फायनली ती पुरणपोळी करायला घेते आणि क्रॉस फिंगर करून ती पुरणपोळी बनवून जोरात तव्यावर टाकते. तेव्हा पुरणपोळी तुटते. तेव्हा आदिरा बोलते की पुरणपोळी तुटली. तेव्हा रोहन तिला समजावून सांगतो की ठीक आहे ना पहिली तुटली आपण नेक्स्ट टाइम करूया नेक्स्ट बघूया. तेव्हा आदिरा पुन्हा पुरणपोळी बनवते आणि पुन्हा तुटते. असं करत करत आदिरा नंतर एकदम सुरेख पुरणपोळी बनवते. आता संध्याकाळी स्वानंदी होळीची तयारी करत असते. तेवढ्या तिथे समर येतो आणि तिच्या पाठीमागे उभा राहतो. स्वानंदीचं अचानक लक्ष जातं. तेव्हा स्वानंदी बोलते अहो असे अचानक का आला घाबरले ना मी. तेव्हा समर बोलतो मला घाबरलात तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते बरं मग कशाला आलात तुम्ही. तेव्हा समर बोलतो तुम्हाला मदत करायला. तेव्हा स्वानंदी बोलते मला मदत करायला. तेव्हा समर बोलतो का मदत नाही करू शकत काय करू मदत. तेव्हा स्वानंदी बोलते त्या गौऱ्या आहेत ना त्या घ्या लावायला. तेव्हा समर बोलतो की गौऱ्या मी लावायला घ्यायच्या. तेव्हा स्वानंदी बोलते नका घेऊ. तेव्हा समर बोलतो मी हात लावून तर तिथे ठेवायच्या. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा करायचं नसेल तर करू नका. तेवढ्यात समर बोलतो करतो. तेव्हा समर जायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर पुन्हा मागे येतून बोलतो ओके म्हणू नका. तेव्हा स्वानंदी बोलते तेव्हा समर बोलतो हे उचलायचं. तेव्हा स्वानंदी बोलते नसेल जमत तर. तेव्हा समर हात करतो. तेव्हा समर गौऱ्या उचलतो आणि बोलतो की हे कुठे ठेवायचं. तेव्हा स्वानंदी डोक्यावर हात ठेवते आणि बोलते इथे ठेवा. तेव्हा समर बोलतो नीट सांगा. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मग होळी भोवती ठेवा होळीत खोचा. तेव्हा समर थोडासा पायाचं लटपटतो आणि ठेवायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते नीट माझी रांगोळी. तेव्हा समर बोलतो नाही खराब नाही झाली. तेव्हा स्वानंदी बोलते अहो चप्पल घालून कोण पूजेला इथे उभी राहतं. तेव्हा समर बोलतो काढतो कळतं मला. तेव्हा समर गौऱ्या ठेवायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते अहो नीट ठेवा ते काय आत्ता निघालेलं शेण नाहीये. तेव्हा समर बोलतो कळतं मला. तेव्हा स्वानंदी बोलते काही हात खराब होत नाही तुमचे. तेव्हा स्वानंदी मुद्दाम बोलते जमतंय का. तेव्हा समर बोलतो दिसतंय ना करतोय ते. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. इकडे मंदाकिनी होळीसाठी तयारी करून होळीच्या पूजेसाठी तयारी करून रेडी असते आणि बडबड करत असते की पोळ्या नाही काय नाही लोकांच्या पूजा झाल्या लोकांचे नैवेद्य दाखवलं गेलं होळीला आणि आमच्या घरात कसलं काही नाही आणि किचन तर इतका पसारा करून ठेवला आहे. एक दिवस की आम्ही आराम घेतला तर काही खरं नाही. पण जाऊ दे कळू दे मी एक दिवस कामाला आराम घेतल्यावर कसे हाल होत आहेत. पणीच्यामुळे होळीच्या पूजेला मुकावं लागणार आहे बहुतेक. तेवढ्यात आदिरा आवाज येते आई. तेव्हा मंदाकिनी बघते. मंदाकिनी बघून तर हुरळूनच जाते कारण की आदिरा पूर्णपणे साडी वगैरे घालून एकदम मस्त अशी तयार झाली असते होळीच्या पूजेसाठी. तेव्हा आदिरा पुढे येते. तेव्हा मंदाकिनी बोलते तू तयार झालीस. तेव्हा आदिरा बोलते हो आई मी केव्हापासून तयार आहे. तेव्हा आदिरा बोलते आपल्याला होळीच्या पूजेसाठी जायचं आहे ना. आणि बाय द वे आई होळीची पूर्ण तयारी झाली हे बघा आणि आल्यावर आपल्याला माझ्या हातच्या पुरणपोळ्यासुद्धा खायच्या आहेत. तेवढ्यात रोहनचे बाबाही येतात. तेव्हा मंदाकिनी बोलते तू पुरणपोळ्या. तेव्हा आदिरा बोलते हो या मी बनवल्या आहेत पुरणपोळ्या म्हणजे तशा नंदुताईसारख्या परफेक्ट झालेल्या नाही आहेत पण माझ्या परीने मी बनवल्या आहेत. तेव्हा आदिरा बोलते फर्स्ट टाईम सारख्या डिसेंट तर आहेत. तेव्हा आदिराचे बाबा बोलतात की अगं असं काय बोलते पुरणपोळ्या अगदी उत्तम झाल्या आहेत आणि तुला माहिती आहे त्या पाककृतीमधून जो वास येत होता ना काय सांगू एकदम सुगंधित आणि त्या इलायचीचा होता वास. मला असं झालं आहे की कधी त्या पोळ्या खाणार मी. तेव्हा आदिरा बोलते रिअली बाबा ओ थँक्यू सो मच. तेव्हा रोहन बोलतो पण आदिरा आय रिअली प्राऊड ऑफ यू.
तेव्हा आदिरा बोलते ओके आय लव्ह यू टू, पण हे बघ सारखं सारखं माझं कौतुक करून माझ्याकडनं असं रोज स्वयंपाक करून घेऊ नकोस. तेव्हा रोहन बोलतो का तुला नाही करायचं आहे का? तेव्हा आदिरा बोलते नाही नाही म्हणजे करेल ना, मला खरंच सांगू मला खूप आवडले, आय लव्ह द प्रोसेस. तेव्हा आदिरा बोलते म्हणजे मला आवडेल ना कुकिंग करायला, पण नवीन नवीन एक्सपेरिमेंट मी तुमच्यावर करेल म्हणजे बघा हां. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे मग तसंही मला चालेल, कारण की माझं इनडायरेक्टली डाएट होईल ना. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की चला मग चला आता पूजेला जायचं आहे ना. तेव्हा ते तिघं पूजेला पुढे जातात. तेवढ्यात मंदाकिनी सूजची वाट बघत असते. तेव्हा सूज बोलते मम्मा काय तू तू तर पैंज हरली बघ ना, आदिराने तुला खोटं ठरवलं. तेव्हा होळीच्या पूजेला ते खाली येतात. तेव्हा मंदाकिनी बोलते हळद कुंकू वाह नीट. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात मी सांगतो, आदिरा थोडंसं पाणी होळीला सोड, आता त्या जागेवर हळदी कुंकू वाहा. तेव्हा मंदाकिनी बोलते नारळ ठेव आता. तेव्हा आदिराचे सासरे बोलतात की आता स्वतःला आधी हळदी कुंकू लाव. तेव्हा मंदाकिनी बोलते की आधीच हळद कुंकू लावून घ्यायचा होता ना. तेव्हा आदिराचे सासरे बोलतात की मी सांगतोय ना. तेव्हा आदिरा हळदी कुंकू लावते. तेव्हा बाबा सांगतात की आता उदबत्ती लावून घे. रोहन तिला उदबत्ती लावायला मदत करतो. तेव्हा आदिरा नारळ ठेवून हळदी कुंकू वाहत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं उलटा ठेवला उलटा, देवांच्या बाजूला शेंडी करायची असते. तेव्हा बाबा बोलतात की अगं ती होळीची पूजा पहिल्यांदा करते ना, मग तिला समजावून सांगायचं असतं, असं खेक असते का तिच्यावर. तेव्हा आदिराला तो नारळ व्यवस्थित ठेवून हळदी कुंकू वाहायला सांगतात. तेव्हा आदिरा उठते होळीसाठी फेऱ्या मारायला. तेव्हा ती चप्पल घालत असते. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं अगं चप्पल नाही घालायची, अणवाणी फेऱ्या मारायच्या असतात 5 फेऱ्यात. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं खेक असते कशाला, मी सांगतोय ना तिला, ती पहिल्यांदा होळीची पूजा करते ना. तेव्हा ते बोलतात की आदिरा बाळा चप्पल काढायची असते. तेव्हा आदिरा बोलते की ओके काढते मी बाबा सॉरी. इकडे स्वानंदीची तयारी झालेली बघून आजी बोलते की खूपच छान तयारी केली गं, मला ना माझेच दिवस आठवले, पहिली होळी आठवली. तेव्हा स्वानंदी बोलते हो आजी. तेव्हा स्वानंदी बोलते मी पूजेची तयारी करायला घेते. इकडे मल्लिका अर्पिता बोलत असतात की स्वानंदीला ना खूपच हौस आली. तेव्हा अर्पिता बोलते बघ ना किती पुढे पुढे करते. तेव्हा अर्पिता बोलते आजी बघ किती खुश होते स्वानंदीला पूजा करताना बघून, जसं काही पहिल्यांदाच बघते. तेव्हा मल्लिका बोलते मला असं वाटतं की आता स्वानंदीचीच पूजा करायला घेतील, तिचंच देऊळ बांधतील वाटतं, प्रेम नुसतं उतू चाललं आहे म्हातारीचं. तेव्हा स्वानंदी बोलते अहो आजी नारळ नाही आहे. तेव्हा आजी बोलते सांगते हा नारळ. तेव्हा स्वानंदी आवाज येते नारायण दादा. तेवढं अंशू तिकडनं जात असतो. तेव्हा आजी बोलते अंशू नारळ घेऊन ये. तेव्हा अंशू बोलतो मी का आणू, दिवसभर काम करतो ते इनफ नाही आहे का, डोक्यात जाऊ नको आजी. तेव्हा स्वानंदी ओरडते अंशू म्हण ही काय पद्धत झाली का आजीशी बोलायची, कुठली भाषा आहे ही, नीट बोलता येत नाही तुला घरच्यांशी, सतत कुठली रे चिडचिड तुझी. तेव्हा अंशू बोलतो तू नको लेक्चर देऊ मला, आजीला समजायला नको मी घरातला नोकर आहे, 24 तास सतत काम काम काम, एवढंच तिथं घरातल्या नोकरांना सांग. तेवढ्यात मल्लिका येते मुद्दाम आणि बोलते अंशू असं बोलतात का मोठ्यांशी. तेव्हा मल्लिका बोलते की सॉरी म्हण अंशू सॉरी म्हण. तेव्हा आजी बोलते की जाऊ दे गं, आपण काही केलं असं त्याला वाटतच नाही ना. तेव्हा मल्लिका बोलते नाही नाही आई, अंशू सॉरी म्हणतो की एक ठेवून देऊ. अंशू थोबाड फोडीनं सॉरी म्हण, खायला देणार नाही, 4 दिवस उपाशी ठेवेल. तेव्हा अंशू ओरडतो मॉम लहान मुलगा नाही आहे मी. तेव्हा मल्लिका बोलते अंशू सॉरी म्हण, अर्पिताही त्याला खुणवते. तेव्हा अंशू बोलतो ठीक आहे सॉरी आजी. तेवढ्या तिथे समर येतो. तेव्हा समर सगळ्यांना शांत बघून बोलतो की काय सगळे शांत, काय झालं. तेव्हा मल्लिका बोलते काही नाही, तू यायची वाट बघत होता पूजेसाठी, पूजा करायची ना. तेव्हा स्वानंदी रागाने बघत असते मल्लिकाकडे. तेव्हा मल्लिका बोलते अंशू नारळ. तेव्हा अंशू मुद्दाम बोलतो हो आणतोच मी नारळ घेऊन. तेव्हा मल्लिका बोलते अंशूला नारळ आणायला पाठवले. तेव्हा स्वानंदीला याचा खूप राग येत असतो, पण ती काहीही बोलत नाही आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.